जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये एक महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन आलेलो आहे। पोलीस भरतीसाठी एकाच जिल्ह्यात सहभागी होता येणार हमीपत्र देण्याची गृह खात्याकडून उमेदवारांना सूचना। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काय काय यामध्ये दिलेलं आहे बघूया। तर पहा, राज्यात होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून आणि कोणत्याही एकाच घटकात सहभागी होता येणार आहे। एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालयास हमीपत्र द्यावे अशी सूचना गृह खात्याने दिली आहे। राज्यात सुमारे 17,000 पोलिसांची भरती प्रक्रिया होत आहे। यासाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी अर्ज भरले आहे असे गृह विभागाच्या निदर्शनास आले आहे। उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्याने भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात। यातून प्रतीक्षा यादीतील काही विद्यार्थ्यांचे नुकसान होते। असा धोका टाळण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही एकाच जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे। हमीपत्रासाठी 17 मे मुदत एका जिल्ह्याची निवड करून तसे हमीपत्र उमेदवाराने तो राहत असलेल्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात द्यावे अशी सूचना प्रशिक्षण व खास पथके विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे। हमीपत्र भरण्याची अंतिम मुदत 17 मे पर्यंत आहे। त्यानंतर येणारे अर्ज बाद होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे।